नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण अशा एका महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत जो दैनंदिन जीवनाला एका नवीन उंचीवर नेण्याची आणि उद्याचा दिवस नक्कीच यशस्वी करण्याची खात्री देतो. चला तर मग थेट या विषयात शिरूया. आपण पाहणार आहोत रात्रीच्या अशा 8 विशिष्ट सवयी ज्यांची योग्य अंमलबजावणी केल्यास संपूर्ण आयुष्य कायमचे बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे. आजच्या चर्चेचा मुख्य आधार एक अतिशय रंजक इन्फोग्राफिक आहे. यामध्ये यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली म्हणून 8 टप्प्यांची एक रात्रीची दिनचर्या सविस्तरपणे दिली आहे. हे केवळ काही किरकोळ सल्ले नाहीत, तर एका शिस्तबद्ध आणि यशस्वी आयुष्यासाठी तयार केलेला एक परिपूर्ण नकाशा आहे. या 8 सवयी समजून घेण्यासाठी आपण त्यांना काही प्रमुख टप्प्यांत विभागले आहे. यशाची गुरुकिल्ली, उद्याची तयारी, प्रगतीचे पुनरावलोकन, शांतता मिळवणे आणि शेवटी एक बदलणारी दिनचर्या. चला पुढे जाऊया. पहिला विभाग, यशाची गुरुकिल्ली, पाया रचणे. मूळ स्रोतामध्ये अगदी सुरुवातीलाच एक मोठा दावा केलाय. या रात्रीच्या सवयी केवळ झोपण्यापूर्वीचा वेळ घालवण्याचा मार्ग नाही, तर ती यशाचे दरवाजे उघडणारी एक मास्टर की किंवा मुख्य चावी म्हणून काम करते. केवळ दररोज रात्री सातत्याने या काही कृती केल्याने साध्या आणि सामान्य वाटणाऱ्या आयुष्याला एका असामान्य यशाच्या शिखरावर पोचवता येते. दुसरा विभाग, उद्याची तयारी, भविष्यासाठी एक भेट. पहिल्या टप्प्यात शारीरिक आणि व्यावहारिक तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. उद्याची सकाळ अजिबात गोंधळाची होऊ नये यासाठी 2 अत्यंत महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट, उद्याच्या महत्त्वाच्या कामांची यादी आदल्या रात्रीच बनवून ठेवणे. आणि दुसरी गोष्ट, आपले कपडे आणि आवश्यक वस्तू आधीच तयार ठेवणे. विचार करा, यामुळे सकाळच्या मौल्यवान वेळेत होणारी धावपळ नक्कीच वाचेल. पण आता इथे एक अतिशय रंजक प्रश्न उभा राहतो. उद्याची सगळी तयारी तर झाली, पण आजचा दिवस आणि आजचे विचार शांत कसे करायचे? शारीरिक तयारी पूर्ण झाल्यानंतर ही दिनचर्या अतिशय कुशलतेने मानसिक व्यायामाकडे वळते, जेणेकरून आजच्या घडामोडींचे चक्र पूर्णपणे आणि समाधानाने थांबवता येईल. तिसरा विभाग, प्रगतीचे पुनरावलोकन, मानसिक चक्र पूर्ण करणे. दिवसभराचे मानसिक चक्र पूर्ण करण्यासाठी 3 महत्त्वाच्या सवयी आवश्यक आहेत. पहिली म्हणजे प्रगतीचे पुनरावलोकन, दिवसभरातील यशाचा आढावा घेणे. दुसरी म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे, दिवसातील चांगल्या गोष्टींचे स्मरण करणे. आणि तिसरी म्हणजे आनंदी मनस्थिती, दिवसाचा शेवट सकारात्मक विचारांनी करणे. थोडक्यात सांगायचे तर दिवस कसाही गेला असला तरी शेवट नेहमी सकारात्मकतेनेच व्हायला हवा, हे नक्की. चौथा विभाग, शांतता मिळवणे, गाढ विश्रांतीकडे संक्रमण. एका व्यस्त आणि धावपळीच्या जीवनातून शांत झोपेकडे जाण्यासाठी बाह्य उत्तेजना कमी करणं गरजेचं असते. इथे 2 गोष्टींमधील स्पष्ट फरक दिसतो. एका बाजूला आहे डिजिटल डिटॉक्स, म्हणजेच झोपण्यापूर्वी स्क्रीन पाहण्याची वेळ मर्यादित करणं, आणि त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला आहे शांत लक्ष केंद्रित करणे. आजच्या काळात हा डिजिटल डिटॉक्स अत्यंत गरजेचा बनला आहे. बरं, स्क्रीन नाही पाहायची, मग नक्की काय करायचं? पर्याय अतिशय सोपे आणि प्रभावी आहेत. वाचन करणे, ज्यामुळे ज्ञानही मिळते आणि मनाला शांतताही लाभते. यासोबतच ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम, जे मनाला एकाग्र करण्यासाठी आणि ताणतणाव कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. स्वतःशी पुन्हा जोडले जाण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. 5वा विभाग, बदलणारी दिनचर्या, गोंधळाकडून शांततेकडे. जेव्हा या सर्व 8 सवयी एकत्र जोडल्या जातात, तेव्हा ती केवळ एक यादी वाटत नाही, तर एक परिपूर्ण साखळी तयार होते. नियोजन, कृतज्ञता, प्रगतीचे पुनरावलोकन आणि डिजिटल जगापासून दूर जाणे, या सगळ्याचा एकत्र विचार केला तर लक्षात येते की जीवनातील सर्वांगीण यशासाठी हा एक अत्यंत भक्कम पाया आहे. शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाने आपण हे विश्लेषण थांबूया. काय खरोखरच एका यशस्वी उद्याची सुरुवात आज रात्रीच होते? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दररोज रात्री जाणीवपूर्वक पाळलेल्या या सवयींवरच उद्याचे यश पूर्णपणे अवलंबून असू शकते.